श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा हा केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजरा केला जाणारा सण नाही, तर संसारातील प्रेम, विश्वास, समर्पण, त्याग आणि कुटुंबातील एकतेचा उत्सव आहे. सावित्रीप्रमाणे संकटावर मात करण्याची प्रेरणा म्हणजे हा वटपौर्णिमेचा सण. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करत असतात. वटसावित्रीचे व्रत केले जाते. यंदा वटपौर्णिमा ही सोमवारी 29 जूनला आलेली आहे. पौर्णिमा तिथी ही 29 जूनला पहाटे 3:06 सुरू होणार आहे आणि 30 जूनला पहाटे 5:26 संपणार आहे. उदय तिथीनुसार म्हणजेच ज्या तिथीने सूर्याचे तोंड पाहिलेले आहे, तर त्या उदय तिथीनुसार 29 जूनला वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया साजशृंगार करत असतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, पतीच्या प्रगतीसाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. उपवास केला जातो. या दिवशी पतीचे औक्षण केले जाते. तसेच मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, धनधान्य, मुले बाळे, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे, असे वटपौर्णिमेला घाराणे घातले जाते. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते. 3 रात्री हे व्रत करणे शक्य होत नाही, म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत केले जाते. या दिवशी प्रत्येक महिला ही साजशृंगार करत असते. साजशृंगार करत असताना आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, त्याचप्रमाणे बांगड्या परिधान करताना सुद्धा त्याचे काही नियम आहेत. तर हे नियम कोणते, कोणत्या बांगड्या चुकूनही आपल्याला घालायच्या नाहीत, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की द्या. काही रंग हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ सांगितले गेलेले आहेत. काही रंग हे सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करत असतात आणि त्या रंगाची साडी नेसल्यामुळे आपले मन प्रसन्न होत असते. तर काही रंग हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितलेले आहेत. ज्यांचे नवीनच लग्न झालेले आहे, ज्या नवविवाहित आहेत, ज्यांची पहिलीच वटपौर्णिमा आहे, तर अशा सौभाग्यवतीने लग्नाची साडी किंवा लग्नाचा जो शालू आहे तर तो या दिवशी परिधान करावा आणि वडाची पूजा करावी. परंतु काही कारणाने लग्नाची साडी किंवा लग्नामध्ये जो आपण शालू नेसलेलो असतो तर तो जर परिधान करणे शक्य नसेल तर इतर रंगाची साडीसुद्धा आपण परिधान करू शकतो. परंतु आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की आपल्या जी लग्नाची साडी आहे तर ती नेसूनच आपण वटसावित्रीची पूजा करावी. ज्यांची पहिली वटपौर्णिमा आहे तर त्यांनी लग्नाची साडी नेसून ही पूजा करावी. आता इतर शुभ रंग कोणते आहेत? वटपौर्णिमेसाठी अत्यंत शुभ रंग म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग सौंदर्याचे प्रतीक म्हणून देखील मानला जातो. पिवळा रंग भगवान विष्णू, श्रीकृष्ण तर यांचा अत्यंत प्रिय रंग आहे. कोणत्याही शुभ कार्यामध्ये पिवळ्या रंगाच्या हळदीचा आपण वापर करत असतो. त्यामुळे पिवळ्या रंगाला विशेष असे आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्त्व आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जर पिवळ्या रंगाची साडी नेसणे शक्य असेल किंवा आपण नवीन साडी वटपौर्णिमेसाठी खरेदी करणार असू तर आवर्जून आपल्याला पिवळ्या रंगाची साडी खरेदी करायची आहे. कारण वटपौर्णिमेच्या दिवसाचा अत्यंत शुभ रंग म्हणजे पिवळा रंग आहे. पिवळा रंग सौभाग्याचा, संपत्तीचा आणि वैभवाचा निदर्शक मानला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा पिवळा रंग हा बृहस्पतीचा रंग सांगितलेला आहे. ज्यांचा गुरुग्रह कमजोर आहे, ज्यांना गुरुग्रहाची कृपा प्राप्त करायची आहे, तर त्यांनी आवर्जून वटपौर्णिमेची पूजा पिवळ्या रंगाची साडी नेसून करावी. आता साडी जी आहे तर ती नवीनच असावी का, तर अशी अजिबात नाही. ज्यांना नवीन साडी घेणे शक्य आहे तर त्यांनी अवश्य वटपौर्णिमेसाठी नवीन साडी घ्यावी आणि ज्यांना नवीन साडी घेणे शक्य नाही तर अगोदर वापरलेली साडीसुद्धा आपण वटपौर्णिमेच्या पूजेसाठी वापरू शकतो. फक्त साडी स्वच्छ असावी, धुतलेली असावी. आपल्याला जेव्हा पिरियड वगैरे येतो तर त्यावेळेला त्या साडीला स्पर्श आपण केलेला साडी नसावी आणि जरी आपण स्पर्श केलेला असेल तरीसुद्धा ती साडी स्वच्छ धुवून आपण या पूजेसाठी नक्कीच वापरू शकतो. दुसरा रंग जो आहे तर तो म्हणजे लाल रंग. सौभाग्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू, जे लाल रंगाचे असते. हिंदू धर्मामध्ये लाल रंग शुभ रंग म्हणून ओळखला जातो. लाल रंगाची साडी आपण या दिवशी परिधान करून जर वटपौर्णिमेची पूजा केली तर माता लक्ष्मी, दुर्गा माता तर यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. कारण माता लक्ष्मीला सुद्धा लाल रंग हा प्रिय आहे. यानंतर हिरवा रंग सौभाग्याचे प्रतीक मानला जातो
आणि हिरव्या रंगाला सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. निसर्गाचा रंग हा हिरवा रंग आहे. वडाच्या झाडाची जी पाने आहेत तर ती सुद्धा हिरव्या रंगाची असतात. त्यामुळे आपण हिरव्या रंगाची या दिवशी साडी नेसू शकतो. यामुळे आपल्याला निसर्ग देवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचप्रमाणे भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. वडाच्या झाडाच्या फांद्यांमध्ये शिव विराजमान आहेत. त्यामुळे शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसू शकतो. यानंतरचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा प्रिय आहे. गुलाबी रंगामुळे आपले मन शांत राहते. विजयाचे प्रतीक असा हा गुलाबी रंग आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीला जिवंत करून सावित्री ही विजयीच झाली होती. त्यामुळे आपण या दिवशी गुलाबी रंगाची साडी जी आहे तर ती सुद्धा परिधान करू शकतो. याचप्रमाणे आपण जांभळ्या रंगाची साडी, केसरी रंगाची साडी सुद्धा या दिवशी परिधान करू शकतो. केसरी रंगाची साडी नेसून आपण वटपौर्णिमेची पूजा केली तर आपल्याला सूर्यदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्याला त्याचे शुभफळ प्राप्त होत असते. हे प्रमुख शुभ रंग आहेत आणि यापैकी कोणत्याही रंगाची साडी आपण नेसू शकतो. याचप्रमाणे इतर सुद्धा रंगाची आपण साडी नेसू शकतो. म्हणजे सोनेरी कलर असेल, मोरपंखी कलर असेल किंवा नेव्ही ब्ल्यू कलर असेल, इतर जे कलर आहेत, रामा ग्रीन कलर आहे, तर अशा कोणत्याही रंगाची साडी आपण नेसू शकतो. परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ रंग सांगितलेला आहे तो म्हणजे काळा रंग. काळ्या रंगाची साडी आपल्याला या दिवशी चुकूनही नेसायची नाही. काळा रंग जो आहे तर तो आपण कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये किंवा कोणत्याही धार्मिक पूजेमध्ये परिधान करत नाही. फक्त संक्रांतीच्या वेळेला आपण काळ्या रंगाची साडी नेसत असतो. इतर कोणत्याही सणाला काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसली जात नाही. त्यामुळे काळ्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही. त्याचप्रमाणे शांतता प्रदान करणारा जो पांढरा रंग आहे, संपूर्ण पांढऱ्या रंगाची साडी सुद्धा आपल्याला या दिवशी नेसायची नाही. आपण जेव्हा शिवांची वगैरे पूजा करतो, महादेवांची पूजा करतो, त्यावेळेला आपण पांढऱ्या रंगाची साडी नेसत असतो. परंतु इतर जेव्हा आपण पूजा करतो तर त्यामध्ये आपल्याला पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसायची नाही. पांढऱ्या रंगाची डिझाईन असलेली किंवा पांढऱ्या रंगाचे काठ असलेली साडी आपण नेसू शकतो. परंतु पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसणे आपल्याला या दिवशी टाळायचं आहे. त्याचप्रमाणे आपण या दिवशी न धुतलेली अस्वच्छ साडी जी आहे तर ती परिधान करायची नाही. किंवा जी साडी आपण मासिक धर्म असताना वापरलेली आहे आणि ती आपण स्वच्छ धुतलेली नाही तर अशी साडीसुद्धा आपल्याला वटपौर्णिमेच्या पूजेसाठी वापरायची नाही. या दिवशी आपण आपल्या हातामध्ये बांगड्या घालत असतो. बांगड्या न घालता आपल्याला ही पूजा अजिबात करायची नाही. बांगड्या घालत असताना आपल्याला हिरव्या आणि काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत. कारण विवाहित महिलेने बांगड्यांशिवाय आपले हात रिकामे ठेवू नयेत आणि बांगड्या हातामध्ये नसताना पूजासुद्धा करू नये. त्यामुळे आपल्याला हिरव्या रंगाच्या आणि काचेच्या बांगड्या परिधान करायच्या आहेत. यासोबत आपण लाखेचे चुडे जे आहेत तर ते सुद्धा घालू शकतो. तसेच या बांगड्यांमध्ये आपण सोन्याच्या, मेटलच्या बांगड्यासुद्धा घालू शकतो. परंतु चुकूनही आपल्याला फक्त सोन्याच्या बांगड्या घालून किंवा फक्त हातामध्ये आपण मेटलचीच एखादी बांगडी घातलेली आहे, एखादी सोन्याची बांगडी आहे, तर अशा बांगड्या घालून आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाही. काचेच्या हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या हातामध्ये असायलाच हव्यात आणि आपल्या ज्या बांगड्या आहेत तर त्या आपल्याला इतर महिलांना चुकूनही द्यायच्या नाहीत. आपल्या हातामध्ये जेव्हा आपण बांगड्या घालतो तर त्यामध्ये पिचकलेली किंवा फुटलेली बांगडी जी आहे तर ती असता कामा नये. अशी बांगडी असेल तर ती आपल्याला फोडून टाकायची आहे. जरी आपण इतर वेळेला हातामध्ये जास्त बांगड्या घालत नसलो तरी सुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी अवश्य आपल्याला 6 का होईना परंतु काचेच्या हिरव्या बांगड्या हातामध्ये घालायच्याच आहेत. आपण हातामध्ये जेव्हा हिरव्या बांगड्या घालतो तर त्यावेळेला आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होते, आपल्या सासरचे भाग्य उजळते असे सुद्धा म्हटले जाते. चुकूनही आपल्याला या दिवशी काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालायच्या नाहीत किंवा अगोदर सांगितल्याप्रमाणे फक्त सोन्याच्या किंवा फक्त मेटलच्या बांगड्या घालून आपल्याला ही पूजा करायची नाही.